केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर एनडीएमध्ये उभारलेल्या पेशवेंच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण। युती झाल्यास दोन्ही पक्षांना फायदाच होईल, न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांचं मोठं विधान। उद्या होणाऱ्या मनसे आणि शिवसेना उबाठाच्या मेळाव्याची आज रंगीत तालीम, दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम। राज्यातील महामंडळ वाटप आज होण्याची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शक्तीपीठ हायवेला विरोध वाढला, विरोधी आमदारांसह राजू शेट्टी पंढरपूरला जाऊन विठुरायाला साकडं घालणार। पुण्यातील कोंढवा इथल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार, 2 संशयितांना घेतलं ताब्यात। मुंबई पालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांची दुरवस्था, आयसीयू सारखी व्यवस्था खासगी डॉक्टरांवर सोपवण्याची वेळ। पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर, विमानतळावरती देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर, स्वागतासाठी मोठ्या संख्येनं भारतीयांची हजेरी। देशाच्या अनेक भागांना पावसानं झोडपलं, हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये अनेक घरांचं नुकसान। गुजरातच्या राजकोटमध्ये मंदिरांमध्ये शिरलं पाणी, तर राजस्थानच्या अजमेरमध्ये पाणी साचल्यानं भाविकांना त्रास।